वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा। गणनाथ सरस्वती रवि शुक्र बृहस्पति पंचेतानि स्मरेन् नित्यं वेदवाणी प्रवर्तते। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णुः गुरुर्देवो महेश्वरः गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। ब्रह्मानन्दं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यं विमलमचलं सर्वधी साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तं नमामि। नमस्कार। सर्व सज्जनांना आणि गुरुभक्तांना पुनश्च एकदा नमस्कार करून आपण गुरुपौर्णिमा या विषयावर थोडं चिंतन करूया। मी आपणा सर्वांना गुरुपौर्णिमेच्या शुभेच्छा देतो। आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये देवदेवतांना जसं महत्व आहे, अनेक अवतारांना ज्याप्रमाणे महत्व आहे, तसंच ऋषीमुनी संत सज्जन यांनाच एक महत्व आहे। त्याचबरोबर गुरुतत्व सद्गुरूंना फार मोठं महत्व दिलेलं आहे। म्हणजे देव सुद्धा त्यांचे जे सद्गुरू बृहस्पती त्यांच्या ठिकाणी नतमस्तक होतात। इंद्रादी सर्व देव सुद्धा सद्गुरूंचं महत्वच मोठं वेगळं आहे, अद्भुत आहे। मग हे सगळं जरी असलं तरी आपण गुरुपौर्णिमा म्हणून विशेष असा जो दिवस आहे हा साजरा करतो। याचं काय कारण आहे? याच्यात काय वैशिष्ट्य आहे? कारण प्रत्येकच पौर्णिमा आणि प्रत्येक अमावास्या याच्यात काहीतरी वैशिष्ट्य आहे। प्रत्येक पौर्णिमेला तर विशेषत्व दिलेलंच आहे। मग काय आहे की या आषाढ पौर्णिमेलाच सद्गुरू म्हणून इतकं महत्व काय प्राप्त झालेलं आहे? तर त्या बाबतीत आपण पहिल्यांदा खगोलशास्त्राप्रमाणे आणि थोड्याशा ज्योतिषशास्त्राप्रमाणे विचार करूया। खगोलामध्ये गुरुपौर्णिमेच्या दिवशी नेमकी काय अवस्था असते? आपल्याला माहिती आहे की सूर्य आणि चंद्र या दोघांमध्ये 180 अंशाचा ज्या वेळेला योग तयार होतो, म्हणजे ते ज्यावेळी समोरासमोर येतात त्यावेळेलाच पौर्णिमा होत असते। आणि प्रत्येक पौर्णिमेला सूर्य एका वेगळ्या नक्षत्रातून भ्रमण करत असतो आणि चंद्रही एका वेगळ्या नक्षत्रातून भ्रमण करत असतो। चंद्राला मन म्हणलंय, विश्वमन। चंद्रमा मनसो जातः। चंद्र हा विश्वाचं मन आहे आणि सूर्य हा जगदात्मा आहे। संपूर्ण जगाचा आत्मा म्हणून जर म्हणाल तर तो सूर्य नारायण आहे आणि तोच परमात्मा आहे। आणि परमात्म्याचं प्रतिबिंब म्हणजे आपला आत्मा आणि चंद्राचं प्रतिबिंब म्हणजे आपलं मन आहे। म्हणून मनासमोर आत्मा येतो आणि आत्मा त्या मनाला संपूर्णपणे प्रकाशित करतो।
त्या मनाला झाकून टाकतो आणि त्याला उन्मन करतो, त्याचं नमन करून टाकतो. अशी जी अवस्था आहे ती अवस्था पौर्णिमेला होत असते. मग गुरुपौर्णिमेलाच काय वैशिष्ट्य आहे? सज्जन हो, आपलं जे धर्मशास्त्र आहे, आपली सगळी शास्त्र आहे, ही सायंटिफिक आहे. त्यांचा संबंध सूर्य, चंद्र, सगळ्या ग्रह, नक्षत्र, तारे यांच्याशी जोडलेला आहे. म्हणून जानेवारी, फेब्रुवारी याप्रमाणे विचार करणारी जी मंडळी आहेत त्यांच्यासाठी आणि चैत्र, वैशाख याप्रमाणे विचार करणारी मंडळी आहेत त्यांच्यासाठी वेगळं ज्ञान दिसतं. कारण चैत्र वैशाखामध्ये विज्ञान आहे आणि जानेवारी, फेब्रुवारीमध्ये ज्ञान असेल किंवा अज्ञानही असेल, कारण एका पुढचा एक केवळ येणारा दिवस आहे. पण आमच्याकडे सूर्य आणि चंद्रामध्ये 12 अंशांचा फरक झाला की एक तिथी होते. त्यामुळे कधी काही तिथी मोठ्या असतात, काही छोट्या असतात, कधी तिथींचा क्षय होतो, कधी तिथींची वृद्धी होते. अशा सगळ्या गोष्टी होत असतात आणि त्यामुळे आमच्या प्रत्येक गोष्टीला एक काहीतरी सायन्सचा बेस आहे. गुरुपौर्णिमेच्या दिवशी चंद्र पूर्वाषाढा नक्षत्रामध्ये असतो किंवा कधी कधी तो उत्तराषाढा नक्षत्रामध्ये असतो आणि सूर्य मात्र मिथुन राशीमध्ये आरद्रा नक्षत्रामध्ये असतो. आरद्रा नक्षत्र हे भगवान शंकरांचं नक्षत्र आहे. ही गुरु परंपरा सुरू कुठून झाली? तर ती शंकरांपासून सुरू झाली आहे. म्हणून गुरु परंपरेचा श्लोक सुद्धा म्हणताना म्हटला जातो, सदाशिव समारंभाम शंकराचार्य मध्यमाम अस्मदाचार्य पर्यंताम वंदे गुरु परंपराम. अशी गुरु परंपरा कुठून सुरू झाली? भगवान शंकरांपासून सुरू झाली. आणि भगवान शंकरांचं नक्षत्र म्हणजे आरद्रा नक्षत्र. या आरद्रा नक्षत्रात सूर्य भगवान असतो, म्हणजे परमात्मा, आत्मा त्या आरद्रा नक्षत्रामध्ये असतो. आणि पूर्वाषाढा नक्षत्र हे जलरूपी आहे, पाण्याचं नक्षत्र आहे. पूर्वाषाढा नक्षत्रातून वर्षा होते. कृपेची वर्षा ही या पूर्वाषाढा नक्षत्रातून होत असते. आणि पूर्वाषाढा नक्षत्राची देवता पाणी आहे आणि उत्तराषाढा नक्षत्राची देवता विश्वे देव आहे, म्हणजे अन्न आहे. अन्न आणि पाणी या दोन गोष्टी ज्या आहेत यांच्या द्वारा तुमच्या आमच्या शरीरामध्ये हे गुरुतत्व, आद्य गुरुतत्व प्रवेश करतो आणि आम्हाला योग्य प्रकारचं ज्ञान देत असतं. म्हणून खगोलाप्रमाणे गुरुपौर्णिमेचं हे वैशिष्ट्य आहे. याच्यावर खूप बोलता येईल, पण आपण आता मुख्य विषयाकडे वळूया. आपण सगळेच जण नेहमीच म्हणत असतो, गुरुर् ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरः गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. म्हणजे हा जो सद्गुरू आहे याच्यामध्ये ब्रह्म्याचे सगळे गुण साठवलेले आहे. म्हणजे काय की निर्मिती करणे. ब्रह्म याचा अर्थ ज्ञान आहे बरं का. आणि ज्ञान निर्मिती करणं. आम्ही जीवरूपाने आलेलो आहोत, पण जर ज्ञान नसेल तर तुम्ही आणि पशु याच्यामध्ये फरक काय राहिला? म्हणून माझ्या ठिकाणी ज्ञान असणं आणि ज्ञानामुळे केली जाणारी जी निर्मिती आहे ती खऱ्या अर्थाने उत्तम अशा प्रकारची निर्मिती असते. आधी ज्ञानाची निर्मिती व्हायला पाहिजे. म्हणजे या समाजामध्ये सुद्धा दोन प्रकारची माणसं आहेत.
एकाला कळतं आणि एकाला कळत नाही, असे दोन प्रकार आहेत. पण एकाला कळतं हेही कळतं आणि एकाला कळत नाही हेही कळत नाही. म्हणजे असे चार प्रकार होतात. एक कळत नाही ठीक आहे, पण कळत नाही हेही कळत नाही. ही स्थिती फार वाईट आहे, अत्यंत गंभीर आहे. आपल्याला कळतं पण कळलं हे कळत नाही. म्हणून ही जी क्रिया आहे, अरे तुझंच तुझ्या जवळ आहे, फक्त ते कुठं आहे हे दाखवणारा जो आहे तो सद्गुरू आहे. म्हणून गुरु ब्रह्मा. म्हणून असं म्हणतात ना की जमिनीत खाली धन आहे आणि वर आसन घालून मी बसलोय, भीक मागतोय. अरे तुझ्याच खाली धन आहे. म्हणून ते दाखवणारा जो आहे तो गुरु आहे. कल्पवृक्षाच्या खाली बसतोय आणि भिक्षा मागतोय. काय करणार? म्हणून ही जी क्रिया आहे, मला नेमका तू कोण आहेस, तू इथं कशासाठी आलेला आहेस आणि तुझं निश्चित कार्य काय आहे, तुला काय करायचंय, या सर्व गोष्टींची मार्गदर्शना जो करतो तो गुरु. म्हणून ब्रह्मा, गुरुर ब्रह्मा, गुरुर विष्णू. विष्णूचा संबंध पालनाशी आहे. गुरु तुम्हाला उपदेश देईल आणि पुन्हा मी कुठपर्यंत आलोय, मला आणखीन काय करायला पाहिजे याची माहिती जो देतो तोही गुरुच आहे. तो पालन करतो. नाही तर आज एखादं ज्ञान प्राप्त केलं आणि उद्या विसरून गेला, काय उपयोग? म्हणून काल काय शिकवलं, परवा काय शिकवलं, त्या सर्व गोष्टी ज्या आहेत त्या शिल्लक आहेत की नाही आणि त्याचा मी योग्य विनियोग करतोय की नाही हे पाहणारा सुद्धा सद्गुरूच आहे. आणि तो विष्णू रूपाने माझ्या जीवनात येतो. आपण सगळेजण कौटुंबिक लाभ किंवा नुकसान यांचा विचार गुरुतत्वाशी जोडायला जातो. पण गुरु जो आलेला आहे तो जवाहीर आहे. तो रत्न द्यायला आला आहे, फुकट देतोय. आणि आम्ही त्याच्याकडे कोळसे मागायला चाललोय, आम्ही त्याच्याकडे भाजीपाला मागायला चाललोय, अशी आमची स्थिती आहे. पण सद्गुरू जो आहे तो अत्यंत दयाळू आहे, कृपाळू आहे. तो सर्व गोष्टी देतो आणि योग्य प्रकारे शिकवून देतो. म्हणून गुरुला आई म्हटलेलं आहे, गुरु माऊली, गुरु माई असं म्हटलेलं आहे. कारण तो आईच्या ममतेने, प्रेमाने एक एक गोष्ट देतो. जशी चिमणी, चिऊताई आपल्या पिल्लाला एक एक घास भरवते ना, त्यावेळी अगदी एक 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 एका धान्याचे अगदी 10, 15, 20 तुकडे करून एक एक छोटा छोटा तुकडा ती त्याला भरवत असते. तसं गुरु जो आहे हा शिष्याची पात्रता पाहून त्याला त्या त्याप्रमाणे एक एक गोष्ट भरवत असतो. हे कार्य आहे, हे विष्णू करतो. ब्रह्म्याने निर्मिती केली, ज्ञानाची निर्मिती केली, विष्णूने ते तुम्हाला भरवलं. घे बाबा, तुझ्या शक्तीप्रमाणे थोडं थोडं घे, असं करून तो आम्हाला सुजाण बनवतो. आणि गुरुर्देवो महेश्वरा. सद्गुरु हा महेश्वर स्वरूप आहे, म्हणजे शंकर स्वरूप आहे. शंकराचा एकच उद्देश आहे की तो मला सर्वार्थाने परिपूर्ण करतो आणि माझ्या ठिकाणी वैराग्याचं बीजारोपण करतो. कारण विष्णूंच्या जवळ गेलात ना की तिथं पीतांबर आहे, खूप भरजरी कपडे आहेत, अलंकार आहेत. शंकराच्या जवळ गेलात ना तर तो दिगंबर आहे. फार जवळ गेलात ना तर त्याच्या गळ्यातलं साप आहे तो फुस करेल बरं का. म्हणजे भगवान शंकर जे आहेत हे पूर्णपणे वैराग्याने युक्त आहेत आणि मला सुद्धा वैराग्य संपन्न होणं आवश्यक आहे. म्हणून आपल्याकडे 4 आश्रम सांगितलेले आहेत. ब्रह्मचर्य आश्रम, गृहस्थाश्रम, वानप्रस्थाश्रम आणि शेवटी संन्यास आश्रम. हे सगळे जे आश्रम सुद्धा सांगितले त्याचं मुख्य कारण हे आहे
की त्या वयामध्ये मी निवृत्त होत गेलं पाहिजे आणि शेवटी शंकरांकडे जाताना लंगोटी लावूनच गेलं पाहिजे. सगळ्या गोष्टींचा त्याग करणं आवश्यक आहे. तो महेश्वर आहे, सर्व विद्यांचा मालक आहे. म्हणून त्याला म्हणतात ईशान सर्व विद्यानां ईश्वर सर्वभूतानां. असा तो भगवान शंकर जो आहे तो सर्व विद्यांचा आगर आहे. पण तो देताना आधी विष्णूंकडनं तुम्ही आल्यानंतर तुम्हाला पूर्ण मोकळं करेल आणि मग सगळं काय ते देईल. म्हणून गुरु जो आहे हा माझ्यामध्ये सर्व गोष्टी भरतो, त्याचा मला उपभोगही घ्यायला लावतो आणि शेवटी सगळ्या गोष्टी काढून घेऊन मला मोक्षपदाची प्राप्ती करून देतो. असा जो गुरु आहे त्याला त्या तिन्ही देवांचं रूप मानलेलं आहे. गुरुपौर्णिमेला व्यासपौर्णिमा असंही म्हणतात. भगवान वेदव्यास त्यांचा हा जन्मदिवस आहे आणि असं म्हटलं जातं की व्यासोच्छिष्टम जगत सर्व. प्रत्येक गोष्टीला वेदव्यासांचा स्पर्श झालेला आहे, त्याशिवाय कुठली गोष्ट नाहीच आहे. ज्याप्रमाणे महाभारतात जे आहे ते आज सर्वत्र आहे आणि महाभारतात जे नाही ते कुठेच नाही. अशी जी गोष्ट आहे व्यासांचं महाभारत, व्यासांची पुराण, त्यांना वेदव्यास असं म्हणतात. पूर्वी ज्यावेळी ते जन्माला आले त्यावेळची गोष्ट त्यांना कृष्णद्वैपायन व्यास म्हटलं जायचं. रंगाने काळे सावळे आहे. द्वीपावर दोन नद्यांच्या मध्ये असणाऱ्या बेटामध्ये त्यांचा जन्म झाला म्हणून त्यांना द्वीपावर जन्मलेले म्हणून द्वैपायन अशी ही उपाधी आहे. आणि हेच व्यास बदरिकाश्रमामध्ये वाढले म्हणून त्यांना बादरायण असंही म्हणतात. पण असे जे व्यास आहे त्यांचं वर्णन करताना असं केलेलं आहे अचतुर्वदनो ब्रह्मा. अहो त्याला एकच तोंड आहे पण चार तोंडांच्या ब्रह्म्यासारखं जो कार्य करतो. अचतुर्वदनो ब्रह्मा द्विबाहुरपरो हरिही. ज्यांना हात दोनच आहेत पण चार हाताच्या विष्णू सारखं कार्य करतात. द्विबाहुरपरो हरिही. अभाल लोचन शंभू. शंकरांसारखे तीन डोळे नाही, दोनच डोळे आहेत. पण भगवान बादरायण यांच्या ठिकाणी ब्रह्मा विष्णू आणि रुद्र यांचे सगळ्यांचे गुण एकवटलेले आहेत. असे जे कोण आहेत ते भगवान वेदव्यास आहेत. त्यांचा हा जन्मदिवस आहे म्हणूनही आपण गुरुपौर्णिमेला व्यास पौर्णिमा असंही म्हणतो. वेदव्यास पौर्णिमा. आपण जिथं बसतो, काही प्रवचन करतो, कीर्तन करतो, त्या स्थानाला सुद्धा आज कुठेही गेला, संपूर्ण भारतवर्षात कुठेही हिंडलात तरी त्या स्थानाला व्यासपीठ असं म्हटलं जातं. म्हणून हे व्यासपीठ ज्यांनी उपलब्ध करून दिलंय ते वेदव्यास, त्यांची ही पौर्णिमा. गुरुपौर्णिमेचं आणखीन एक वैशिष्ट्य आहे. आपण सगळेजण म्हणतो बघा, गुरुचं ध्यान करतो. ब्रह्मानंदम परम सुखदम केवलम ज्ञानमूर्ती द्वंद्वातीतं गगन सदृशम तत्वमस्यादि लक्ष्यम एकम नित्यम विमलम अचलम सर्वधी साक्षीभूतम भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तन्नमामि. किती सुंदर वर्णन आहे या श्लोकामध्ये. ब्रह्मानंद जो कायम आनंदात आहे आणि ब्रह्मानंदात आहे. त्या ब्रह्मानंदाचं वर्णन भृगु आणि ब्रह्मवल्ली उपनिषदात, तैत्तिरीय उपनिषदात यांचं आनंदांचं वर्णन केलेलं आहे. आनंदांचे स्तर, माणसाचा आनंद, मनुष्य गंधर्वाचा आनंद, देवगंधर्वाचा आनंद, पितरांचा आनंद, काम करणाऱ्या देवदेवतांचा आनंद, प्रत्यक्ष देवांचा आनंद, इंद्राचा आनंद, प्रजापतीचा आनंद, बृहस्पतीचा आनंद आणि या सगळ्यांच्या वर आहे तो ब्रह्मानंद. हे सगळे जे आत्ता मी आनंद सांगितले, माणसाच्या आनंदापेक्षा 100 पट आनंद मनुष्य गंधर्वाचा, त्याच्या 100 पट आनंद देवगंधर्वाचा. अशा प्रकारे आनंदाचा स्तर वाढत 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 जिथं जातो, शेवट जिथं परमोच्च बिंदू असतो
त्याला म्हणतात ब्रह्मानंद. आणि अशा ब्रह्मानंदात कायम राहणारा म्हणून ब्रह्मानंद परमसुखद. स्वतः तर सुखी आहेच, पण याच्या सान्निध्यात गेलं ना की सगळेच जण सुखी होतात, आनंदी होतात. केवलम ज्ञानमूर्ती, त्यांच्याकडे फक्त ज्ञान आहे. म्हणजे केवल ज्ञान, विशेष ज्ञान, सर्व प्रकारचं ज्ञान, समग्र ज्ञान असं असणारा जो आहे तो गुरु आहे, सद्गुरु आहे. नाहीतर संगीताचा गुरु आहे, त्याच्याकडे फक्त संगीताचं ज्ञान असेल. काय व्यायाम शिकवणारे व्यायाम मास्तर असतील त्यांच्याकडे ते ज्ञान असेल, स्पोर्ट्स खेळ शिकवणारे असतील त्यांच्याकडे ते ज्ञान असेल. पण ज्यांच्याकडे सर्वच ज्ञान आहे, समग्र ज्ञान, आणि अशा सगळ्या ज्ञानाने समुद्रासारखा जो आहे तो सद्गुरु. केवलम ज्ञानमूर्ती द्वंद्वातीतम, त्यांच्या ठिकाणी कुठल्याही प्रकारचा भेद नाहीये, द्वंद्व नाहीये. चांगलं वाईट, काळं पांढरं, जाड बारीक, बुटका उंच, कुठल्याही प्रकारचं द्वंद्व त्या ठिकाणी नाहीच आहे. तो माणसाशी जितक्या प्रेमाने वागतो तितकाच तो पशुशीही प्रेमाने वागतो, तितकाच तो झाडा झुडपांशीही प्रेमाने वागतो. त्याच्या ठिकाणी द्वंद्व नाहीये. म्हणून द्वंद्वातीतम ब्रह्मानंदम परमसुखदम केवलम ज्ञानमूर्तिम द्वंद्वातीतम गगन सदृशम, आकाशासारखी सगळ्यांवर माया करतो. आणि तत्वमस्यादि लक्ष्यम, तत्वम असी, ही महावाक्य आहेत बरं का. अहम ब्रह्मास्मी तत्वमसी अयमेव ब्रह्म, अशी अनेक वेदामधून आलेली महावाक्य म्हणून त्याच्यात तत्वमसी, तू कोण आहेस? अरे तू ज्याला आता मी 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 म्हणतोस ते तू नाही आहेस, तू वेगळा आहेस. यापेक्षा तू कोण आहेस? तत्वम असी, तू ते आहेस हे समजावून सांगणारा जो आहे ना तो गुरु आहे. अरे तू हात नाहीयेस, तू पाय नाहीयेस, तू डोळे नाहीयेस, तू आता तुझं अमुक एक नाव घेऊन फिरतोयस ते तू नाहीयेस. आता ही एक पद प्रतिष्ठा पदवी काही आहे ते घेऊन फिरतोयस ते तू नाहीयेस. तू भारतरत्न म्हणून पदवी घेऊन फिरत असलास ते तू नाहीयेस. मग कोण आहेस? तू परब्रह्म आहे, तू आत्मा आहेस, तू परमात्मा आहेस. आणि तो तू आहेस हे सांगणारा तत्वम असी, हे समजावून सांगणारा म्हणून तत्वमस्यादि लक्ष्यम, त्याचं लक्ष्य ते आहे की प्रत्येकाला तू कोण आहेस हे समजावून सांगणार. एकम नित्यम, ब्रह्म हे एक आहे, दोन नाही, एक ब्रह्म. मायेचं रूप खूप वेगळ्या वेगळ्या प्रकारे विस्तारतं, पण ब्रह्म एकच असतं. म्हणून एकम, कायम परमात्मा एक आहे. ही बाकीची सगळी त्याची आहेत, विष्णू आहे, शंकर आहे, देवी आहे, मारुती आहे, षडानन आहे, ही सगळी जी रूप वेगवेगळी तुम्हाला भुलभुलैया केलाय, पण तो मूळ एक आहे. एकम नित्यम, तो कायम आहे, अनित्य नाही, कायम आहे. तो रात्रीही आहे, दिवसाही आहे, कायम आहे. एकम नित्यम विमलम, अत्यंत शुद्ध आणि सात्विक आहे. त्याच्या ठिकाणी कुठल्याही प्रकारचा तमोगुणाचा लेशही नाही आहे. विमलम अचलम, तो स्थिर आहे, तो सारखा सारखा इकडं तिकडं हलत नाही. म्हणून गुरुची कृपा झाली ना की स्थिरता येते, मन माझं शांत होतं. परब्रह्माच्या ठिकाणी एक रूप व्हायचं असेल ना तर एका जागी नुसतं बसता सुद्धा आलं तरी पुष्कळ काही तुम्हाला जमलं बरं का. एका जागी शांतपणे अर्धा तास तास बसता आलं पाहिजे. असं म्हणतात की 3.5 तास एका जागी व्यवस्थित बसता आलं, कुठलीही हालचाल न करता, तर तुमचं आसन सिद्ध व्हायला मदत होत असते. म्हणून एकम नित्यम विमलम अचलम,
सर्वधी साक्षी भूतम, तो सगळ्यांचा सर्व साक्षी आहे. सर्वधी साक्षी भूतम भावातीतम, सर्व भाव जे आहेत ना त्याच्या तो अतीत आहे, सगळ्याच्या पलीकडे पोचलेला आहे. त्रिगुणरहितम, सत्वगुण रजोगुण आणि तमोगुण याच्या सगळ्याच्या पलीकडे तो पोचलेला आहे. सद्गुरूंना नमामि, अशा सद्गुरूला मी नमस्कार करतो, त्याच्या ठिकाणी नतमस्तक होतो. गुरुगीतेमध्ये या गुरुच्या बद्दल फार फार सुंदर माहिती दिलेली आहे. ध्यान मूलम गुरोर मूर्ती, म्हणून ध्यान करावं. थोडा वेळ शांत बसायची सवय लागली पाहिजे, म्हणजे आपल्या हृदय सिंहासनावर सद्गुरू जे आहेत ते विराजमान होत असतात. मला ते माझं जे हृदय सिंहासन आहे ना ते मोकळं करू दे, खुलं करा. हार्ट म्हणतो आपण, ते जरा मोकळं करा ना. ध्यान मूलम गुरोर मूर्ती, मग तिथं तुम्हाला त्यांचं दर्शन घडेल. पूजा मूलम गुरो पदम, गुरुची पूजा जी करायची आहे ना ती त्याच्या पायांच्या ठिकाणी करायची. आमच्या लघुन्यासात म्हणलेलं आहे, पादयोः विष्णुस्तिष्ठतु, प्रजनने ब्रह्मा तिष्ठतु, पादयोर विष्णुस्तिष्ठतु, पायांच्या ठिकाणी भगवान विष्णूंचा निवास आहे. म्हणून आपण सगळेजण ज्या वेळेला ज्येष्ठ श्रेष्ठ व्यक्ती असेल त्याच्या पायाशी नतमस्तक होतो, त्याच्या पायावर डोकं ठेवतो. वस्तुतः सगळं त्याचं ज्ञान आहे, सगळं काही आहे ते त्याच्या डोक्यात आहे, म्हणून आपण त्याच्या डोक्यावर डोकं ठेवतो का? हो नाही, आपण त्याच्या पायापाशी जातो. पूजा मूलम गुरो पदम, गुरुच्या पायापाशी नतमस्तक व्हायला पाहिजे. मंत्र मूलम गुरोर वाक्यम, सद्गुरु जो मंत्र देतात ना तेच महावाक्य असतं. त्यांनी जो दिलेला मंत्र आहे तो निसंशयपणे जप करत राहायचा आणि त्याप्रमाणे पुढे चालत राहायचं. तो मूल मंत्र आहे. आणि मोक्ष मूलम गुरो कृपा, हे झालं ना की त्या सद्गुरूची कृपा होईल आणि खऱ्या अर्थाने मला मोक्षाची प्राप्ती होईल, अशी गोष्ट या ठिकाणी आहे. आणखीन एक म्हणलंय गुरुगीतेमध्ये, गुकारंच गुणातीतम, गुरु हा शब्द घ्या. गुकार तो गुणातीतम, तिन्ही गुणांच्या पलीकडे आहे. ऋकारम रूपवर्जितम, आणि रू हे जे अक्षर आहे याला कुठलंही रूप नाहीये, सगुणत्व नाहीये, तो पूर्ण निर्गुण आहे. म्हणजे गुकारंच गुणातीतम, ऋकारम रूपवर्जितम, गुणातीतम स्वरूपंच, असं जे गुणातीत असणारं जे स्वरूप आहे, यो दद्यात सगुरु स्मृतम, मला माझ्या जीवनात सुद्धा असं गुणातीत असं माझं स्वरूप करून टाकतो, तो सद्गुरू आहे. असं आहे गुकारस्त्वंधकारश्च. गुरु या शब्दातलं गु हे जे अक्षर घेतलं तर तो अंधकार आहे सगळं. गुकारस्त्वंधकारश्च ऋकारस्तेज उच्यते. रू हे अक्षर जे आहे हे तेज आहे, म्हणजे अंधकाराचा नाश करणारं ते तेज आहे. गुकारस्त्वंधकारश्च ऋकारस्तेज उच्यते. अज्ञानग्रासकं ब्रह्म गुरुरेव न संशयः. म्हणून अज्ञान रूपी जो अंधकार आहे त्याला पूर्णपणे मिटवून टाकणं, पूर्ण नष्ट करणं. सूर्य उगवल्यावर अंधकार जातो, सूर्याने कधी अंधकार बघितलाच नाही, कारण तो येतो तिथं सगळीकडे प्रकाशच असतो. हीच क्रिया आपल्या बाबतीत जो घडवतो तो गुरु आहे. गुकार प्रथमो वर्ण, हे पहिलं अक्षर आहे. मायादी गुणभासक, आपण सगळेजण त्या मायेमध्ये गुरफटलेले आहोत. हे गु हे अक्षर आहे बरं का. याच्यामध्ये मायादी गुणभासक, ऋकारो द्वितीयो ब्रह्म माया भ्रांती विनाशनम, आणि रू हे अक्षर आहे. ही सगळी जी माया आहे तिचा पडदा, तिचं जे आवरण आहे हे दूर करणार आहे. म्हणून गुरुपौर्णिमेला
आपण या सद्गुरूंच्या चरणी नतमस्तक होऊया. हरवू रुष्टे गुरुस्त्राता. कुणी चिडलं ना आमच्यावर, आई जर चिडली तर आम्ही वडिलांकडे जातो, आई मला ओरडली म्हणून लहान मुलं आहे ते बाबांकडे जातं, बाबा ओरडले तर ते मूल आईकडे जातं, दोघंही ओरडले तर तो कुणाकडे जाणार? तो आजोबांकडे जातो, आजीकडे जातो. तसं सगळेजण जर चिडले तुमच्यावर, शंकरही चिडले, विष्णूही चिडला, ब्रह्माही चिडला, सगळे चिडले, तर मी जाणार कुणाकडे? तर मी जाणार गुरुकडे. आणि मी गुरुकडे गेलो ना तर तो सगळ्यांना शांत करेल, कुणालाही शाप देऊ देणार नाही. म्हणून म्हणलंय हरवू रुष्टे गुरुस्त्राता. गुरुरुष्टे न कंचन न कश्चन. गुरु जर चिडला तुमच्यावर तर कोणी तुमच्या मदतीला येणार नाही. तस्मात् सर्व प्रयत्नेन श्री गुरुं शरणं प्रजेत. म्हणून सगळ्यांनी प्रयत्नपूर्वक श्री सद्गुरूंच्या चरणी कायम नतमस्तक व्हावं. आणि कायम आपण कुठलाही जप करू लागलो, काही करू लागलं तर पहिल्यांदा गुरुचं स्मरण करावं. त्यांच्यामुळे मला ही गोष्ट प्राप्त झालेली आहे आणि जे त्यांच्याकडून मिळालेलं आहे ते अमूल्य आहे, त्याची किंमतच करता येणार नाही अशी गोष्ट तुम्हाला प्राप्त होत असते. म्हणून गुरुला फार महत्व आहे. आज आपण गुरुपौर्णिमेच्या दिवशी, व्यास पौर्णिमेच्या दिवशी आपल्या श्री सद्गुरूंच्या चरणी नतमस्तक होऊया. तुम्ही आपल्याला विद्या जी प्राप्त केलेली असेल, मग कुणाला काही ते तुमचे विद्यागुरु आहेत, ठीक आहे, पण तुमचे मोक्ष गुरु जे आहेत ते वेगळे आहेत आणि तेच तुम्हाला खऱ्या अर्थाने योग्य त्या ठिकाणी पोचवायला मदत करणार आहेत आणि ते तुमच्या बरोबर येणार आहेत. ते कधी नाही असं नाहीये. म्हणून लक्षात ठेवा, अरे नामदेवासारखा संत शिरोमणी की ज्याच्या बरोबर विठ्ठल भगवान रोज वार्तालाप करतायत, पण अशा नामदेवाला सुद्धा ज्यावेळी मुक्ताईनी त्या थापटण्याने थोपटलं आणि सगळेजण म्हणले नामदेव कच्चा, नाम्या कच्चा रे कच्चा, त्यावेळी तो रडत ज्यावेळी पांडुरंगाकडे आला त्यावेळी पांडुरंग सुद्धा म्हणला की नाम्या तू कच्चाच आहे. तो रडायला लागला, मी कुठे जाऊ? त्यावेळी विठ्ठलाने सुद्धा नामदेवाला सांगितलं, विसोबा खेचर तुझे गुरु आहेत त्यांच्याकडे जा. छत्रपती शिवाजी महाराज एवढे मोठे, किती मुत्सद्दी, अत्यंत बुद्धिमान, तेजस्वी, संपूर्ण हिंदूपत पातशाही निर्माण करणारे, पण ते सुद्धा सद्गुरूंच्या चरणी, समर्थ रामदास स्वामींच्या चरणी, संत श्रेष्ठ तुकोबारायांच्या चरणी नतमस्तक झाले. म्हणून त्यांना कुठल्याही प्रकारचा अहंकार झाला नाही आणि म्हणून तो श्रीमान योगी ठरला. आमच्या जीवनामध्ये सद्गुरू यावेत आणि सद्गुरू आले की त्याच्यासारखा सुदीन दुसरा नाही. म्हणून आज गुरुपौर्णिमेच्या दिवशी या गुरुतत्वाला, सद्गुरूंना पुन्हा पुन्हा वंदन करून आपण एकच म्हणूया, श्री गुरोः परमं रूपं विवेक चक्षुषोमृतं मंदभाग्यान पश्यन्ति अंधा सूर्योदयं यथा. मी सौभाग्य संपन्न आहे म्हणून मला गुरु मिळाले. मंदभाग्य असणाऱ्याला ते मिळत नाही. जगात लाखो करोडो लोक आहेत, पण प्रत्येकाला गुरु नाही मिळालेला. गुरु मिळालेली माणसं थोडी आहे. सोन्याचं गिऱ्हाईक कमी असते, लोखंडाचं गिऱ्हाईक खूप असतं. म्हणून लक्षात ठेवा, सोनं पाहिजे, हिरे पाहिजेत, माणकं पाहिजेत, मोती पाहिजेत, हे सगळं जर हवंय ना, सद्गुरूंच्या चरणी नतमस्तक व्हा एवढीच प्रार्थना करतो आणि इथेच थांबतो. श्री गुरुभ्यो नमः.